तर जस्ट मी गावी पोचले आणि त्याच्यानंतर मग फ्रेश वगैरे झाले, कारण उन्हाने माझा चेहरा एवढा टॅन झाला होता. तर मी फक्त चेहरा धुतला आता, सकाळी स्क्रब करेन. आणि मला तर मसाले भातच करायचा होता, कारण खूप जास्त थकले होते. मम्मीला नव्हते सांगणार मी, कारण मम्मी पण खूप जास्त थकले होते, मला घ्यायला आले ते. त्यामुळं मग तेवढ्यात मला पप्पा बोलले की तू चपाती बनव, बघू चपाती तू गोल बनवती की एक मुंबईला आणि एक चेन्नईला, असं काहीतरी बोलले मला. तर म्हटलं ठीक आहे पप्पा. मग पप्पांसाठी मी स्पेशली अंडा करी आणि चपाती बनवली, कारण उद्या सोमवार आणि परवा होळी आहे, त्यामुळं करता नाही ना. मग पप्पांना बोललं ठीक आहे पप्पा बनवते, कारण पहिल्यांदा मला पप्पांनी काहीतरी मागितलं होतं. म्हणलं चल, एवढ्या दिवसांनी पप्पा माझ्याशी बोलले होते, मग मी खूप जास्त हॅपी होते. मग मी थकवा थोडासा साईडला ठेवला आणि माझ्या पप्पांसाठी स्पेशली अंडा करी आणि चपाती बनवली. तर पप्पांना इतकी ती आवडली आणि माझी खूप दिवसापासून अपेक्षा होती की आम्ही सगळे एकत्र बसून जेवावं. आणि आज सगळेजण घरी होते. माझा मोठा दादा पण होता, बारका दादा पण होता, कारण ही दोघं पण माझ्यापेक्षा मोठेच आहेत. आणि मग चपात्या वगैरे लाटून घेतल्या. मग पप्पांनी माझं कौतुक पण केलं की खूप छान बनवलंस वगैरे म्हणून. मग तर अजून भारी वाटलं. आणि फॅमिलीसोबत पहिल्यांदा मी खूप दिवसांनी जेवले, तर खूप छान वाटलं मला. आणि असंच अजून 2 दिवस आहेत, तर 2 दिवस मी अजून काय काय छान छान बनवून देणार माझ्या पप्पांसाठी. आणि बघू मम्मीला आता उद्या काय हवं आहे. मम्मीला खरं तर हे खायचं काय, काहीतरी खायचं आहे, मला त्याचं नाव आठवं ना. तुम्हाला नंतर सांगेन, मी दाखवेन पण. सो तुम्हाला सांगा माझी फॅमिली कशी वाटली, नक्की कमेंट करून सांगा. बाय, गुड नाईट.